सन्माननीय रवी राणा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 293 या प्रस्तावावर अध्यक्ष महोदय बोलणार आहे. अपक्ष. आपण उशिरा मला वेळ दिला तरी आपले धन्यवाद मनापासून. आणि या ठिकाणी पर्यटन हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अनेक पर्यटनाच्या माध्यमातून अनेक ज्या ठिकाणी आपण पाहिलं की आता कोकणाच्या विषयावर अनेक तिथे चर्चा झाल्या, पश्चिम महाराष्ट्रावर चर्चा झाल्या, पुणे मुंबई या विषयावर सुद्धा चर्चा झाल्या. पण विदर्भसुद्धा अध्यक्ष महोदय आज जर पाहिलं तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा अध्यक्ष महोदय भाग आहे, ज्यामध्ये अध्यक्ष महोदय आज ताडोबासारखं एक चांगलं जंगल सफारीचं एक जे डेव्हलप झालेलं आहे आणि ताडोबाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पर्यटन वाढलेलं आहे. आणि ताडोबा सारखा प्रकल्प ज्या पद्धतीनं आज पर्यटनाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय पूर्ण देशातून पर्यटन तिथे येतात, विदेशातून सुद्धा येतात. त्याच पद्धतीने अध्यक्ष महोदय की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताडोबासारख्या एका पर्यटनाला चालना दिली. त्याच पद्धतीनं मेलघाट आमचं जे विदर्भातलं नंदनवन आहे, मेलघाट ज्या ठिकाणी सेमाडो, कोलकास आणि मोठ्या प्रमाणात चिखलदरा या भागामध्ये वन्य प्राण्यांचं मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वास्तव्य आहे, जंगल मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच धर्तीवर अध्यक्ष महोदय ताडोबाच्या धर्तीवरचं पर्यटन हे मेलघाटमध्ये झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय मेलघाटमध्ये आदिवासी बहुल भाग असल्यामुळं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जर पर्यटन झालं मोठ्या प्रमाणात, सेमाडो, कोलकाता, चिखलदरा या भागामध्ये जर पर्यटनाला चालना मिळाली, जंगल सफारी मोठ्या प्रमाणात झाली तर त्या भागातल्या लोकांना रोजगार मिळेल मोठ्या प्रमाणात. अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण पाहिलं की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक लोकांना वेगवेगळ्या भागामध्ये जेव्हा त्यांना रोजगार मिळते तिथली परिस्थिती चांगल्या प्रकारे उंचावल्या जाते. अध्यक्ष महोदय आदिवासी बहुल जरी असला तरी ताडोबासारखं त्या ठिकाणी मेलघाट जंगलाला सुद्धा जंगल सफारीसाठी प्राधान्य दिलं पाहिजे. त्याप्रमाणे त्या ठिकाणी वनतारासारखं अध्यक्ष महोदय आज गुजरातमध्ये वनतारा जे आहे जे डेव्हलप झालं अध्यक्ष महोदय, आज पूर्ण देशामध्ये विदेशामधून वनतारा पाहायला लोक येतात. आज महाराष्ट्रामध्ये जर मेलघाटसारख्या भागामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वनतारासारखं जू जर डेव्हलप झालं तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. म्हणून या ठिकाणी वनतारासारखं उद्यान हे सुद्धा अध्यक्ष महोदय या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून त्याला चालना मिळाली पाहिजे.